जीवा ऐक माझा धावा पांडुरंगा शिनलो बहुत करिता येर झारा रुखमाईच्या वरा पावा वेगी तुका म्हणे तुगा पतित पावन घेई माझा क्षीण जन्मांतर शिनलो बहुत करिता येर झारा रुखमाईच्या वरा पावा वेगी महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहूँ प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। तुकाहा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वर्महाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीशी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा गोड माझी वाणी तुम्ही करुणे श्री हरी 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 लावावी वैखरी कीर्तन श्रवणिया पुलिया लावावी वैखरी लावावी वैखरी कीर्तन श्रवणिया पुलिया जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा ऐक माझा धावा पांडुरंगा
शिनलो बभूत करिता येरधारा रुक्माईच्या वरा पावे वेगे. प्रस्तुत चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगतवंद्य महाराष्ट्रभूषण देऊचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा देवाशी संवाद साधणारा अभंग आहे. भजन करा विठ्ठल कोण तुकोबाराय देवाशी संवाद साधताय. इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबाराय. प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडलेलं कोडं म्हणजे माझे तुकोबाराय. मानवतेचा महान नंदादीप म्हणजे माझे तुकोबाराय. याही पलीकडे विश्व निर्माण करत्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता डोकावता त्याच्या राजमुकुटातून निखळलेला मोती म्हणजे माझे तुकोबाराय. आज ते देवाशी संवाद साधताय. तसं गाथा संहितेत जर पाहिलं तर काही अभंग असे आलेत मनाशी संवाद साधतायत, काही जनाशी संवाद साधतायत, काही स्वतःशी संवाद साधतायत. ऐका दादा, परंतु आजच्या अभंगात देवाशी संवाद साधतायत आणि बोलतायत देवाला. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा. तुम्हा सामान्य जीवाकडे पाहून करुणा भागतायत, सांगतायत देवा जन्म आणि मृत्यू ही येरझार करत 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 मी शिनलोय. एक काम करा, आमच्यावर कृपा करा आणि काय करा, ही जन्म मरणाची येरझार तुम्ही संपवा. ऐका, या झाल्या अभंगाच्या ठळक ठळक. बोला बोला ना बातम्या. विस्तृत चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. कैलास वैरक्षणात निवृत्ती भागवत. आज दादांना तुमच्या आमच्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजचा हा संकीर्तनाचा कार्यक्रम आहे. ऐका, पाठीमागं आईसाहेब असतील ताराबाई निवृत्ती भागवत, त्यानंतर पत्नी असतील अनिता गोरक्षनाथ भागवत, बंधुराजे असतील ज्ञानेश्वर निवृत्ती भागवत, पुतणे असतील हर्षल ज्ञानेश्वर भागवत, तुषार ज्ञानेश्वर भागवत, पुतणी असेल कल्याणी मयूर भागवत आणि 2 भगिनी संगीताताई आणि मंगलाताई. गोरक्षनाथ दादांना तुमच्या आमच्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. श्राद्धाच्या प्रित्यर्थ आजची संकीर्तन सेवा. ऐका दादा, आज तर दुग्ध शर्करा युक्त योग आहे. आज संकीर्तनाकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या आवाजाने भारावला आहे, वेडवला आहे आणि विशेष माझ्यावर ज्यांची कृपा आहे. ऐका दादा, मी एक खेड्यात राहणारा मनुष्य आहे, शेती करतोय, परंतु प्रामुख्याने ज्यांची कृपा झाली, ज्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्या अनुषंगाने मी तुम्हासमोर कीर्तन करतोय अशी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य गुरुवारी हरिभक्तपरायण रविदासजी महाराज जगदाळे आज संकीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी मी साष्टांग दंडवत करेल. त्यानंतर सुंदर, ज्यांच्या आवाजात सुंदर असं माधुर्य आहे, गानकोकिळा हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज नाईकवाडे मंजूरकर, ते देखील उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. पहा, ऐका दादा, सगळ्या गोष्टी एखाद्या ठिकाणी एकत्रित असेल. गुरुजी नेहमी बोलत असतात, नेहमी मार्गदर्शन करतात, परंतु एक उणीव माणसाकडे असू शकते. काय? स्वभाव. आहे का नाही? सुंदर गाता येतंय, सुंदर वाजवता येतंय, सुंदर वक्तृत्व आहे, परंतु नडतंय कुठं? ऐका, ह्या वाक्याला पुष्टी द्यायची जर ठरली तर संत महात्मे वर्णन करतायत. कथनी पठनी करोनी काय वाचोनी रहनी वाया जाय. ऐका दादा, परंतु सर्व गुण संपन्न सर्वस्वी. ऐका, सर्वश्री. का सर्वश्री शब्द वापरलाय? ज्यांचं गाणं उत्कृष्ट आहे, ज्यांचं वादन उत्कृष्ट आहे, ज्यांचं कीर्तन उत्कृष्ट आहे आणि त्यातले त्यात या सगळ्या गोष्टी एकत्रित असून देखील कुठलाही अहंकार त्यांच्याकडे जागृत नाही, कुठलाही विकार त्यांच्याकडे जागृत नाही, असे सर्व गुण संपन्न सर्वश्री, ज्यांचा स्वभाव जसा तसंच त्यांना सरनेम आहे. ऐका दादा,
आमचे नितीनजी महाराज गोडशी आज माझ्या येडेच्या कीर्तनात संकीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक असेल. संस्थेतील सुंदर विद्यार्थी आमचे माधवजी महाराज, माझ्यावर प्रेम करणारे आमचे मृदंगाचार्य बाळा महाराज काळे विगनवाडीकर, त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. आणि आमचा बसाडा आवाज तसं जर पाहिलं तर पंचमीच्या पर्वकालापासून हाय का नाही गुरुजी दररोज चाललेला आहे. परंतु हा आवाज फिल्टर करून गेन कुडरे, ट्रबल कुडरे, बेस कुडरे हाय का नाही, मशनरी खूप आहे, पण त्यातलं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे, कौशल्य पाहिजे. असं सगळं काही ज्यांनी मेळ साधला आहे आणि तो मेळ साधल्या कारणानेच अपेक्षा धरतायत हाय का नाही. ऐका दादा, मग इतक्या लांबून पोहे गाऊन प्रवास करत इथपर्यंत आलेत आमचे रविभाऊ चौधरी असतील, त्यांच्याही चरणी मी प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात करतो. भजन करा विठ्ठल. मायबाप श्रोतेजन म्हणाल सर्वांच्या चरणी प्रणिपात केला, परंतु आम्हीच जर नसतो तर ऐका नाही. काही ठिकाणी असं घडतंय गुरुजी, भला मोठा मांडवून त्यात 5 पांडव, परंतु तुम्ही बहुसंख्य उपस्थित आहात. ऐका, तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती. ऐका दादा, मृत्यू लोकात आल्यानंतर, मनुष्य देहात आल्यानंतर एक घटना अशी आहे दादा, जी कुणाला चुकवता आली नाही, चुकवता गेली नाही आणि चुकवता येणार देखील नाही. मृत्यू लोकात जेवढा काही भरणा भरलाय प्रत्येक जण जाणार आहे दादा. बदल इतकाचे नितीनजी महाराज, काहींच्या गोऱ्या ओल्या आहेत, काहींच्या वाळलेल्या आहेत, काहींची गाडी भरली, काहींची गाडी स्मशानापर्यंत पोहोच झाली, काहींचा ढिगार रचलेला आहे आणि काहींना अग्निडाग देऊन पाठीमागं फिरले. अष्टादश संतांपैकी कबीरदास महाराज वर्णन करतायत मृत्यू लोकात असणारा भरणा. सब चला चली का मेला, कोई चला गया कोई जावे, कोई गठड़ी बांधे सिदावे, 4 जने चले खाट उठाई के, रोवत संग चली डगर डगरिया, कहत कबीरा सुन भय साधो, संग चली वही सुखी लकड़िया. जाणं प्रत्येकाला मरण घटना कुणाला चुकवता आली नाही, पाठीमागेही चुकवता आली नाही, वर्तमान काळात चुकवता येणार नाही, पुढे देखील चुकवता येणार नाही. ऐका दादा, मरण घटना अटळ आहे, बदल इतकाच आहे, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. ऐका दादा, जाणं प्रत्येकाला आहे, मरण कुणाला चुकवता आलं नाही. त्या ठिकाणी वशिलेबाजी देखील चालत नाही. गरीब आहे का श्रीमंत, काळा आहे का गोरा, बुट्टा आहे का उंच, काहीच नाही दादा. तिथं कुठलाच वशिला, कुठलंच प्राधान्य तिथं चालत नाही. ऐका दादा, मरण हे देखील पाहत नाही की हे कुटुंबाची जोपासना करतोय, याच्यावर सर्वस्वी भार कुटुंबाचा आहे, याला न्यावं तरी कसं काय, जबाबदारीतून तो मुक्त झालेला नाही, हे देखील मरण पाहत नाही. मृत्यू न पाहे पहाट, मृत्यू न पाहे हाट. ऐका दादा, मग असा देखील मृत्यू विचार करत नाही की हे घोटीच्या बाजारला आलंय, मग ऐका नाही काही तर हा किराणा, हा भाजीपाला याच्या कुटुंबापर्यंत पोहोच होऊन द्यावा, मग याच्यावर धाड टाकावा, असं देखील नाही. ऐका दादा, तुम्ही म्हणाल पैसा अडका खूप आहे, धन दौलत आहे, मग ऐका, या धनाच्या जोरावर आम्ही मरणाच्या ठिकाणी वशिला लावू, परंतु तिथं देखील वशिला चालत, धनाचा सुद्धा चालत नाही. मग तेथे सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित देईल ग्वाही. तुका म्हणे कै यमाज्ञा, जव हे काळ असे दुरी ठेला. ऐका दादा, अशी मृत्यू लोकात एक अलिखित घटना आहे जी कुणाला चुकवता आलेली नाही. त्या उक्तीला अनुसरून गोरक्षनाथ दादा गेले. ऐका दादा, जाण्याचं वय नव्हतं, परंतु आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. ऐका दादा गेल्यानंतर आज 1 वर्ष पूर्ण झालं, त्या श्राद्धाच्या प्रीतीर्थाची संकीर्तन सेवा आहे. मग श्राद्ध म्हणजे काय? ऐका दादा, खूप मोठं लॉन्स बुक केलं, खूप मोठं अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, संकीर्तन केलं, श्राद्ध झालं नाही दादा. श्राद्धयुक्त अंतःकरणाने ज्या ज्या काही गोष्टी आपण पर्व कालावर दान करतोय,
दर्पण करतोय, तर्पण करतोय, श्रद्धायुक्त अंतकरणाने केल्या जाणाऱ्या विधीला काय म्हणतात? श्राद्ध. काय म्हणतात? श्राद्ध. मग ऐका दादा, मुलाच्या जीवनात एक पर्वणी आहे तुमच्या माझ्यासह गुरुजी प्रत्येकाचा. जन्माचा सोहळा साजरा केला कोणी? बोला पटकन बाबा. कोणी? आई वडिलांनी केला की नाही? प्रत्येकाचा नामकरण विधी असू द्या, बारसा असू द्या, आई वडिलांनी साजरं केलं. मग प्रत्येक मुलाच्या जीवनात पर्वणी आहे. ऐका, कालच आपण एक पर्वकाल साधला आणि त्याची पारणं आपल्याला सोडायची आहेत, फेडायची आहे. कोणता? गोकुळाष्टमी. ऐका, पर्वकाल असंख्य आहेत. पर्वकालावर केलेला दान धर्म कोटी पटीने फलद्रूप होतो म्हणून त्याला म्हणतात पर्वकाल. ऐका दादा, मग प्रत्येकाचा जन्माचा सोहळा आई वडिलांनी साजरा केलाय. प्रत्येक मुलावर एक जबाबदारी, ते गेल्यानंतर त्यांचा मृत्यूचा सोहळा साजरा करणं कुणाची जबाबदारी आहे? मुलाची. ऐका दादा, याही पलीकडे जसं पर्वकाल साधल्यानंतर कोटीपटीने तो फलद्रूप होतो, तसं प्रत्येक मुलाच्या जीवनात एक पर्वणी आहे. कोणती? मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतायत. का माता पितर मरणे अंकित दिवस. आई वडील गेल्यानंतर जी काही पंचक्रिया करायची, दशक्रिया करायची, 13वा करायचा आहे, प्रत्येक महिन्याला पितर करू जेव घालायचा आहे आणि श्राद्धादी कर्म करायचं आहे. हे श्राद्धादी कर्म करत असताना चंद्र सूर्यादी ग्रहणे येवोनी करती पर्वणे का माता पितर मरणे अंकित दिवस. ऐका दादा, ही मुलाच्या जीवनातील पर्वणी आहे, श्राद्धादी कर्म करणं. ऐका, श्राद्ध का केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे, कुणाचं केलं पाहिजे, असंख्य प्रश्न आहे. भजन करा. विठ्ठल 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 धर्मशास्त्राच्या परिभाषेत ज्याला ज्याला हा देह मिळालाय, धर्मशास्त्र सांगताय हा एक पिंड आहे. काय आहे? पिंड. हा एक घट आहे. ह्या पिंडाचं, ह्या गटाचं एक दिवस अवसान होणार, विघटन होणार, संपुष्टात येणार. काय? हा पिंड. मग ज्याला ज्याला हा पिंड प्रदान झालाय, तो पिंड विघटित झाल्यानंतर, संपुष्टीत आल्यानंतर त्या पिंडाच्या अनुषंगाने पिंडदानादी क्रिया कराव्याच. ऐका, कराव्याच लागणार. तिथं बदल करता येत नाही. कारण तुकोबराय वर्णन करतायत, ज्याला ज्याला हा पिंड मिळालाय, हा देह मिळालाय, हा पिंड घेऊन मृत्यूलोकात आलाय, एक ना एक दिवस या पिंडाचं विघटन होणार, अवसान होणार, संपणार. आणि हा पिंड संपल्यानंतर याच्या अनुषंगाने पिंडदान करावंच लागणार. करून ठेवलेलं आहे, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण पिंडदान पिंडे ठेविले करून, पिंडदान पिंडे ठेविले करून, पिंडदान पिंडे ठेविले करून, पिंडदान पिंडे ठेविले करून. तिळी तिळवन मुळकई, तिळी तिळवन मुळकई, सारिले संकल्प एकाचे वचने, सारिले पिंडदान पिंडे ठेविले करून, तिळी तिळवन मुळत्रयी, सारिले संकल्प एकाची वचने, ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीच्या. ऐका दादा, ज्याला पिंड मिळालाय त्या अनुषंगाने पिंडदानादी क्रिया होणार. मागचं षोडश श्राद्ध, श्राद्धादी कर्म, पिंडदान विधी, ज्ञानदान विधी आणि अन्नदान विधी का करायचं? ऐका दादा, नाही केलं तर काय त्रास होतो? केलंच नाही. विज्ञानवादी तरुण, शिकलेली मंडळी काय बोलतात? व्यक्ती गेली म्हणजे संपलं, काहीच करायचं नाही. पंचक्रिया नको, दशक्रिया नको, 13वा नको, प्रत्येक महिन्याला पितर करू जेव घालणं सुद्धा नको आणि श्राद्धादी कर्म नकोच नको. फालतू टाइम घालणं. काय बोलतात शिकलेली? फालतू टाइम घालणं. ऐका दादा,
कोरोना काळाचं सगळ्यांना निमित्त झालंय. काय झालंय? निमित्त. परंतु ऐका, ह्या घटना का करायच्या, का हा विधी करायचा, आणि हा विधी केल्यानंतर कोटीपटीने फलप्राप्ती काय होते ऐका दादा. जे त्रिपादात गेले, पंचकात गेले, मूळ नक्षत्रावर गेले, शततारका तिथीला गेले, गेल्याची तिथी वार्ता काहीच संभवत नाही. याही पलीकडे पिंडदानादी कर्म करत असताना पिंडाला काक स्पर्श झालेला नाही. ऐका दादा, गेल्याची तिथी वार्ता संभवत नाही म्हणजे उतार वयात म्हाताऱ्याच्या डोक्यात बदल झाला, फरक पडला. म्हातारं गावात फिरत होतं, नाक्यावर गेलं, हात केला, गाडीत बसलं, कुठपर्यंत गेलं? इगतपुरीपर्यंत. तिथं गेल्यानंतर तिथून बेपत्ता झालं. संध्याकाळी शोधाशोध केली, म्हातारं मिळत नाही. पोलीस स्टेशनला लिहून दिलं, सांगितलं म्हातारं शोधून आणा, सापडत नाही. ऐका दादा, नाना प्रकारचे प्रयत्न केले, म्हातारं मिळत नाही. कालावधी लोटल्या गेला. आता म्हातारं अन्न करता कदाचित गेलेलं सुद्धा असेल, किंवा कुठंतरी भरकटत असेल, कदाचित गेलेलं असेल म्हातारं. तर म्हाताऱ्याच्या अनुषंगाने पिंडदानादी कर्म झालं नाही तर ते पिशाची योनीतून मुक्त होत नाही. आणि मुक्त न झाल्या कारणानं ते काय करतंय? आहाती कटकटा. ऐका दादा, काय करतोय? शाप देतोय. मग पिशाची योनीतून मुक्त न झाल्या कारणामुळं त्या करता त्या अनुषंगाने पिंडदान करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, इकडं आहे की नाही मला माहिती नाही, परंतु बाप दाखव नाही तर बोला पटकन, मी शुद्ध शाकाहारी. काय? श्राद्ध घाल. ऐका दादा, मग गेल्याची तिथी वार्ता काहीच संभवत नाही. मग ऐका दादा, त्रिपाद, पंचक, मूळ नक्षत्र, शततारका तिथी, पिंडाला काक स्पर्श न होणं, गेल्याची तिथी वार्ता काहीच संभवत नाही. मग अशा पद्धतीने पितर गेल्यानंतर पितृऋण शिल्लक राहतंय आणि त्या पितृऋणाचं पितृदोषात रूपांतर होतं. पितृदोषाची असंख्य कारणं, असंख्य महाराज मंडळी ज्याच्या ज्याच्या वासनात जसं आलं, पाहण्यात जसं आलं, अनुभवण्यात जसं आलं तशी तशी मांडतायत. परंतु मी जे पाहिलंय, ऐकलंय, अनुभवलंय ते मी थोडं शॉर्टकट तुमच्या समोर ठेवणार. ऐका दादा, पितृदोष ओळखायचा कसा? घरात उपवर मुलं आहेत, उपवर मुली आहेत, लग्नाच्या वयात आलेली मुलं आहेत, मुली आहेत, पाहुणे मंडळी येतात, आपला चहा पितात, पोहे खातात, मोबाईल नंबर लिहून देतात, व्हॉट्सअप नंबर देतात, सांगतात तुम्हाला कळू, साधा मिस कॉल सुद्धा करू, चला पुढे. सर्व मंडळी एकत्रित आहेत, परंतु कुणाचंच कुणाशी जमत नाही. सतत भांडण आहे, जावा जावाचं भांडण आहे, भावा भावाचं भांडण आहे, बाप मुलाचं भांडण आहे. सतत काय चाललेलं आहे? भांडण, सतत कटकटी, सतत आजारपणे. घरात एकाचं झालं की एकाचं दुखणं चाललेलंच आहे. चला पुढे. ऐका दादा, अशी असंख्य प्रश्न, असंख्य घटना, असंख्य व्याधी प्रत्येक जण भोगतोय तुमच्या माझ्यासह. ऐका दादा, मग आपण अशा व्याधी भोगत असताना दवाखाने करतोय, कोणाचा सल्ला घेतोय, परंतु गुण येत नाही. मग आपण ब्राह्मण देवतेकडे सुद्धा जात नाही, आपण जातो ज्योतिषाकडे. आणि तिथं गेल्यानंतर ते सांगतात काल सर्प करा, त्रिपिंडी करा, नारायण नागबली करा. ऐका दादा, गावात सप्ताह असेल तर आपण हजारो चौकशा करतो. बाळा महाराज काय कीर्तन कुणाची घेतली आहे की नाही, ती विण्या पारायला बोलवली की नाही, काकड्याला बोलवली की नाही, हजारो चौकशा असतात गुरुजी. परंतु ऐका, हाडाला भेटल्यानंतर, घरात त्रास चालू झाल्यानंतर, असे असंख्य त्रास चालू झाल्यानंतर ज्योतिषाने जर सांगितलं त्रिपिंडी करा, काल सर्प करा, नारायण नागबली करा, 25-25, 50-50 हजार रुपये तिथं जाऊन नेऊन देतो. विचार करत नाही. परंतु झालंय असं दादा, आपल्याला विकार झालाय पोटाचा, दुखतंय काय आपलं? बोला पटकन. आपल्या इलाज चाललाय डोक्यावर. कशावर इलाज चाललाय? औषधी घेतोय आपण. कशाच्या? डोक्याचा. गुण येईल का? नाही. ऐका दादा, जे त्रिपादात गेले, पंचकात गेले, मूळ नक्षत्रावर गेले, नैसर्गिक मृत्यू सांगतोय बरं का तुम्हाला. गेल्याची तिथी वार्ता काहीच संभवत नाही. पिंडदान करत असताना दशक्रियेला, पंचक्रियेला पिंडाला काक स्पर्श झालेला नाही. श्राद्धादी कर्म केलं, परंतु षोडश श्राद्ध केल्यानंतर सुद्धा त्या गेलेल्या व्यक्तीची पिशाची योनीतून मुक्तता झालेली नाही. पितृऋण शिल्लक राहिलं, दोषात रूपांतर झालंय. अशा असंख्य व्याधींना आपण तोंड देतोय. मग यावर इलाज काय? असाच प्रश्न पद्मपुराणामध्ये नारद महर्षी सनत कुमारांना विचारतायत. मृत्यूलोकीची मुख्य देवता मरण आहे. मरण प्रत्येकाला अटळ आहे. ज्याने सृष्टीची निर्मिती केली, जो सृष्टीचा पालन करता आहे, पालनहर्ता आहे, ऐका दादा, त्याला सुद्धा अवताराधिक कार्य संपून जावं येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार,
भरलेला भरणा सगळा जाणार आहे. मग गेल्यानंतर पिंडदानादी कर्म करत असताना ती यथा सांग यथोचित पार पडलं नाही आहे तैसी पूजा पावली सकळ सहज तो काळ साधियला. अशी पूजा फलद्रूप झाली नाही तर असंख्य घटनांना तोंड द्यावं लागतं. मग यावर इलाज काय? ऐका दादा, आपण इलाज शोधतोय त्र्यंबकला, परंतु इलाज तिथं नाही. ऐका दादा, उपाय काय? ऐका. मग नारद महर्षी सनत कुमारांना सांगतायत पुराणात असंख्य मंडळी होऊन गेली, त्यापैकी गयासूर एक. ऐकताय ना तुम्ही? बोर झालं का? नाही, आपण शॉर्टकट पुढे जाऊ. ऐका दादा, गयासूर एक, ज्या गयासुराने कोलाहल पर्वत चढला, कोलाहल पर्वतावर गेल्यानंतर श्वास बंद करून तपश्चर्या केली 1000 वर्ष. किती? 1000 वर्ष. ऐका दादा, तुम्ही म्हणाल कसं काय शक्य आहे? कारण ती वेळी होती आयुष्याची वृद्धी. ऐका, 1000 वर्ष तपश्चर्या केली. अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा प्रसन्न झाले आणि बोलतायत वरम रुही, काय पाहिजे सांग. सांगितलं एक काम करा, मी मृत्यू लोकात गेल्यानंतर ज्या ज्या वस्तूकडे पाहिल ते प्रत्येक घटक कुठं गेला पाहिजे? सदेह वैकुंठाला गेल्या पाहिजे. तथास्तु म्हटले भगवान. गयासूर खाली आला. खाली आल्यानंतर एखाद्या झाडाकडे पाहू, झाड वैकुंठाला. मनुष्याकडे पाहू, मनुष्य वैकुंठाला. माळकऱ्याकडे पाहू, माळकरी वैकुंठाला. माळी सहित पिणाऱ्याकडे पाहू, तो देखील वैकुंठाला. कोरोना काळात एखाद्याला उपाय सांगितला, काय तू हे लायसन काढून ठेवून काय सुरू कर, असा देखील गयासुराच्या समोर गेला तरी तो वैकुंठाला. माळकरी वैकुंठाला, बेवडा वैकुंठाला, दारुड्या वैकुंठाला, गारुड्या वैकुंठाला, सगळे वैकुंठाला जाऊ लागले. ऐका दादा, इकडं झालं असं, मृत्यू लोकात यम रिकामा झाला, दम रिकामा झाला, तीर्थे रिकामी झाली. यमाचं गिराईक, यमाचा पाहुणा प्राणी होय, परंतु सगळेच पाहुणे यमाचे नाही. मग यमाचं गिराईक ओळखायचं कसं? सुंदर वर्णन आलं. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, ज्याच्या कपाळाला गोपीचंद टिळा नाही, संतांचं जो संतांची शरणांगती जो करत नाही, भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत नाही, ते यमाचं गिराईक. जे ना घालती तुळशी माळा गोपी चंदन लाविती टिळा. यमदूतांना सांगतायत मृत्यू लोकात वावरणारा बाजार सगळे आपल्या बापाची नाही. काही वैकुंठवासी, काही स्वर्गवासी, काही कैलासवासी आणि काही ऐका दादा आपल्याकडं आणायचे, परंतु कोणते कोणते आणायचे गुरुजींनी सुंदर प्रमाण दिलं. जेन घालती तुळशी माळा गोपी चंदन लावती शरण नरिगती गोपाळा त्या चांडाळा हाणावे. बरं तसेच घेऊन येऊ नका, कसे आणा हाणत हाणत आणा. ऐका दादा आपण पुढं बोलणार आहोत अभंगाच्या अनुषंगाने प्रकाशजी महाराज आणखी हे लांबणार आहे. ऐका मग यमराजाचं गिराईक आहे कोण? मृत्यू लोकात वावरणारा जीव. कोणता जीव यमाचं गिराईक आहे, कोणतं प्राणी यमाचं गिराईक आहे कळालं. ऐका दादा परंतु झालं काय, प्रत्येक जण ज्याची ज्याची दृष्टी ज्याच्या ज्याच्यावर दृष्टी गयासुराची पडेल ती व्यक्ती कुठं जाऊ लागली? वैकुंठाला. यम रिकामा झाला. दमराजा बोलतोय मृत्यू लोकात सगळी मंडळी दमवण्याचं काम करतो दमराजा. कोण करतो? दमराजा. म्हणजे काय करतो? तो ते रोप उळ टाकून देतो, चिमटून देतो आणि सुंदर पाऊस पाठवून देतो, जागेवर स्टॉप करून टाकतो. पाठीमागं 2-3 वर्षापूर्वी इकडं आहे की नाही मला माहिती नाही, प्रकाशजी महाराज मी तुमच्या करता बोलेल. आपण मका हे पीक केलं आणि मका केल्यानंतर आपल्याकडे ती आळई आली, तिचं नाव काय? लष्करी आळई. ऐका लष्करी आळई आल्यानंतर डेलिकेट मार, आमकं मार, फलानं मार, 3
2-3 स्प्रे घेतले. एवढंच नाही बाळा महाराज, त्या पोंग्यात सुद्धा बाटलीनं औषध टाकलं. इतकी धावपळ केली तरी तेवढंच आवरेज. आणि एखाद्या माझ्यासारख्या आळशी शेतकऱ्याने पीक करून दिलं आणि इकडे इकडं दररोज फिरतंय, अशा शेतकऱ्याने काहीच पाहिलं नाही, त्याला सुद्धा तेवढंच आवरेज, तेवढीच क्वांटिटी. आणि जेवढे परिश्रम घेतले त्याला सुद्धा तेवढीच क्वांटिटी. म्हणजे मृत्यू लोकात असणारा भरणा जीव जंतूला दमवण्याचं काम कोण करतो? दमराजा. ऐका दादा, दोषांयुक्त मंडळी तीर्थात जातात, तीर्थामध्ये स्नान करतात. दोषयुक्त मंडळी दोषमुक्त होतात आणि पाठीमागं निघून येतात. कशाचं सामर्थ्य? तीर्थाचं सामर्थ्य. ऐका दादा, परंतु यम दम तीर्थ रिकामं झालंय नाही. भगवान परमात्म्या सोबत बांधतायत. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय वर्णन करतायत. तिघाची तिघं भांडण्याकरता गेली. कारण काय? प्रत्येक जण वैकुंठाला जाऊ लागले. सासू सुनेचं जमत नाही, टिपण बसत नाही. सुनेनं उपाय शोधला. सांगितलं, आत्याबाई एक काम करा, वेशीत डोंबाऱ्याचा खेळ आलाय, जाऊन पाहून या. एकदा खेळ सुरू झाला की नाही, चालू झालेला असेल तर नातवांना नेण्याकरता पाठीमागं या. आत्याबाई वेशीत गेल्या. खेळबिळ काही आलेला नव्हता, समोर उभा होता. बोला पटकन. गयासूर. गयासुराची दृष्टी आत्याबाईवर पडली. आत्याबाई कुठं? वैकुंठाला. प्रत्येक जण वैकुंठाला जाऊ लागला. यमदम तीर्थ देवासोबत भांडतायत. माऊली वर्णन करतायत ज्ञानेश्वरीत. यमो म्हणती कवनाती यमावे, दमो म्हणती कवनाती दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष उकळताची नाही. भांडण करतायत. करायचं काय? सगळीच गेलीत. सांगितलं, काळजी करू नका, त्याच्याकडे जा आणि विनंती करा. कुणाला? गयासुराला. तुझं शरीर आम्हाला यज्ञा करता पाहिजे. शरीर मागायला जात असताना पाठीमागून जा. कदाचित समोरून गेली, त्याची दृष्टी, त्याची नजर तुमच्यावर पडली तर तुम्ही सुद्धा कुठं जा? वैकुंठाला गेले. शरीर मागितलं. सांगितलं, डोळे बंद करा, पालत झोपा. शरीर हलू लागलं. देव यांनी नावाची शिळा पाठीवर टाकली तरी शरीर हलतंय. स्वतः भगवान परमात्मा तिथं आले. तिथं आल्यानंतर गयासुराच्या लक्षात आलं, 1000 वर्ष तपश्चर्या केली, उपयोगाची नाही. आता मी संपणार, माझं आटोपलंय. मग भगवंताजवळ विनंती केली, हे प्रभू, हे नाथ, हे विश्वाच्या मालका, केलेली तपश्चर्या फलद्रूप झालेली नाही. जाता जाता माझी अशी मागणी आहे, या तीर्थाला माझं नाव देण्यात यावं. म्हणून तिथं नाव दिलं काय? ज्यांनी 2 धाम 4 धाम केले त्यांच्या लक्षात येईल काय? गया तीर्थ. ऐका दादा, त्यानंतर गयासूर बोलतोय, ज्यांचे पितर, ज्यांचे आई वडील त्रिपादात गेले, पंचकात गेले, मूळ नक्षत्रावर गेले, शततारका तिथीला गेलेत, गेल्याची तिथी वार्ता काही संभवत नाही. याही पलीकडे पितर नाम आई वडील गेल्यानंतर पिंडदानादी कर्म करत असताना पिंडाला काक स्पर्श झालेला नाही. पितृऋण शिल्लक राहिलं. पितृऋणाचं दोषात रूपांतर झालंय. असंख्य त्रास अशी व्यक्ती भोगते. अशी व्यक्ती इथं आल्यानंतर दर्भ नको, दर्भाची काडी नको, काळे तीळ नको, जऊ गऊ नको, ब्राह्मण नको, कुठलीच पूजा नको, अर्चा नको, बुक्का नको, हार नको, गुलाल नको, ब्राह्मण नको, काहीच नको. हातात पाणी घ्यायचं, सांगायचं, मी माझ्या जीवनात केलेलं पुण्य माझ्या गेलेल्या आईला किंवा वडिलांना समर्पित म्हणून पाणी जरी सोडलं तरी ती व्यक्ती पितृदोषातून मुक्त होते. ऐका दादा, त्या काळात, संतांच्या काळात काही धरणेकरी तुकोबारायांकडे गेले आणि सांगितलं, महाराज, आम्हाला पितृदोष लादलाय, आम्ही असंख्य त्रासांना तोंड देतोय, त्यामुळे आम्हाला ब्राह्मण देवतेनं सांगितलंय, गयेला जाऊन तुम्ही गया वर्जन करून या. आम्ही निघालोय, परंतु आम्हाला कुठं गया तीर्थ माहिती नाही, तुम्ही सोबत चला. सांगितलं, मी येणार नाही, माझी तब्येत बरी नाही. महाराज बोलतायत, का हो येणार नाही? तुमचे पितर गेले नाही का? त्या अनुषंगाने पिंडदानादी कर्म करत असताना की यथा सांग पार पडलं असं नाही. मग पितृऋण तुमच्यावर सुद्धा शिल्लक आहे. मग तुम्हाला गया तीर्थाला येण्याची गरज नाही. महाराज सांगतात, मी माझा हा देह माझ्या हाताने त्या भगवान परमात्म्याला समर्पित केल्यामुळं गयेला सुद्धा येण्याची गरज नाही. कारण माझे झाले गयावर जन,
परमात्म्याला समर्पित केला असल्या कारणाने माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. बाकी काही कर्म केलं नाही आम्ही. इतकं पिंडदानादी कर्म केलं, पंचक्रिया केली, दशक्रिया केली, 13वा केला, प्रत्येक महिन्याला पितर करू जेऊ घातला आणि 1 वर्षानंतर श्राद्ध घातलं. ऐका दादा, कारण काय, तुमचं आमचं गणित असं आहे, 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र, 24 तास मिळून झाला 1 दिवस पूर्ण. यमलोकाचं गणित असं आहे, 15 दिवसाची रात्र, 15 दिवसाचा दिवस, दोन्ही मिळून झाला 1 दिवस पूर्ण. ऐका दादा, त्याला आपण म्हणतो शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. स्वर्गाधिक देवतेचं गणित असं आहे, 6 महिन्याची रात्र, 6 महिन्याचा दिवस, दोन्ही मिळून झाला 1 दिवस पूर्ण. त्याला आपण म्हणतो उत्तरायण आणि दक्षिणायन. म्हणून 5.5 महिने चालत नाही, 10.5, 11.5 काहीच नाही, संपूर्ण किती. ऐका दादा, श्राद्धाधिक कर्म केलं तरी पितृऋण शिल्लक राहिलं. सांगितलं धरणेकरी बांधतायत, सांगतायत तुकोबर आहे, तुम्ही गयापर्यंत, गया तीर्थापर्यंत यायला तयार नाहीत, परंतु केलंच काय कर्म. सांगितलं आम्ही रात्रंदिवस त्याच्या नावाने टाहो फोडला. केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर. बोंब मारली हरिहर, बोंब मारली हरिहर. केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर. परमात्म्याच्या नावाने टाहो फोडला. केले कर्मांतर, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, त्यामुळं माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. ऐका दादा, पितृदोषाला सामोरं जायचं नाही, त्याकरता पिंडदानादी कर्म, श्राद्धादी कर्म करावं लागतं. मग श्राद्ध कुणी कुणाचं केलं पाहिजे? ऐका दादा, मोठ्या मुलानं आई बापाचं श्राद्ध केलं पाहिजे, कारण मोठा मुलगा हा धर्मपुत्र आहे. परंतु आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, काय, मोठ्याला बाप, लहान्याला आई, आणि तिघं जर असेल तर मधल्याला कोणीच नाही. ऐका दादा, परंतु मोठ्याची परवानगी असेल तर दुसऱ्या तिसऱ्या मुलाने पिंडदानादी कर्म करायचं. परंतु अपवादात्मक अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, अशा काही घटना पाहायला मिळतात. काय, ऐका दादा, भगवान परमात्म्याची जशी इच्छा, ऐका, पुत्रफल ज्यांच्या नव्हतं दादा, ज्यांच्याकडे पितृफल ज्यांच्याकडे नव्हतं किंवा ज्यांच्या माध्यमातून पितृफल मिळालं नाही, भगवान परमात्म्याची इच्छा नव्हती, ऐका दादा, असे काही पाहायला मिळतात की ज्यांना पुत्र नाही. पुत्र शब्दाचा अर्थ जो पू नावाच्या नरकातून बाहेर काढतो त्याला म्हणतात पुत्र. परंतु एखाद्याच्या जीवनात अशी घटना घडू शकते की ती विना संतानित असू शकते. मग त्या व्यक्तीच्या अनुषंगाने जसं दादांच्या बाबतीत पाहायला मिळतंय. मग दादा, हे पिंडदान करायचं कोणी? आजचं पिंडदान केलंय भावाने केलं. ऐका दादा, भावाभावाचं प्रेम आहे, जावा जावाचं प्रेम आहे, बाप मुलाचं प्रेम आहे आणि माय लेकराचं प्रेम आहे. प्रत्येक मुला प्रेमात साम्य दिसतंय दादा. आई ज्या आईने 9 महिने 9 दिवस ते ओझ पोटात वागवलंय, का वागवलं? जे ओझ मी पोटात वागवते तो मुलगा माझं ओझ खांद्यावर घेऊन एक दिवस कुठं जाईन? स्मशानापर्यंत जाईल. परंतु ऐका दादा, परिस्थिती उलटी झाली. आले देवाजीच्या मना, काय भगवान परमात्म्याची इच्छा असेल सांगता येणार नाही. आमच्या ताराजी काय झालं, आधी भाऊ गेलेत आणि भाऊ गेल्यानंतर संत महात्मे वर्णन करतायत, आईच्या अगोदर मुलगा गेलाय की आई रडते उदराला हात लावून, पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई, पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई, पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई, झपट कर चिड़िया रोए, हंस अकेला
ऐका दादा, ती आई उदराला हात लावून रडते. घटना चुकीची घडली, विरुद्ध घडली. जाणं कुणाचं पाहिजे होतं? आईचं. परंतु विरुद्ध गाडल्यानंतर पेट पकड कर म्हातारो ये बाह पकड कर भाई. ऐका दादा, भावा भावाचं प्रेम काय असतं शिका या परिवाराकडून. ऐका, भाऊ भावाच्या हातात हात धरून रडत असेल वर्षापूर्वी का? स्वकर्तृत्वाने. इथून पुढे चुलते गेलेत कुणाचे? हर्षल दादाचे, तुषार दादांचे. भाऊ गेलाय भावाचा, ज्ञानेश्वर दादांचे बंधू गेलेत. आता कितीही मोठं बळ मिळू द्या, स्वकर्तृत्वाने कितीही ऐश्वर्य कमवू द्या, परंतु खऱ्या अर्थाने पाठिंबा 1 वर्षापूर्वी हरपलाय. कारण संत महात्मे वर्णन करतायत, माणसाला पाठिंबा तोपर्यंत जोपर्यंत पाठीमागं भाऊ खंबीरपणे उभा आहे तोपर्यंत. ज्या वेळेस भाऊ गेला, बाहुबल संपलं. ऐका, आई उदराला हात लावून रडते का? ज्याचं ओझं मी 9 महिने 9 दिवस वागवलंय आज ते माझ्या हाती निघून गेलेत. तसं भाऊ रडतोय, खऱ्या अर्थाने आज पाठिंबा गेलाय. कारण संत महात्मे कथित करतायत, गुरुजी खरं पाठबळ भावाचं आहे. एकदा ते पाठबळ संपल्यानंतर भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही, भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई, बाहुबल हरपलंय ज्ञानेश्वर दादांचं 1 वर्षापूर्वी. त्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ आपण सर्व आप्तेष्ट, गणगोत्र, मित्रपरिवार, आर्थिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील मंडळी एकत्रित आलायत का? पुढील वाटचाल भाऊंची व्यवस्थित व्हावं, मोक्ष प्रधानत्व त्यांना मिळावं याकरता आपण सर्व मंडळी एकत्रित आलायत. मग ऐका दादा, पिंडदानादी कर्म आज पुतणे करतायत, हर्षल दादा, तुषार दादा, बंधू करतायत, ज्ञानेश्वर दादा. पिंडदान केलंच पाहिजे, नाही केलं तर कुठल्या घटनांना सामोरं जावं लागतं. लक्षात आलंय? ऐका दादा, तसं जर पाहिलं मृत्यू लोकात येण्याच्या अगोदर पासून तर जाईपर्यंत सगळ्या व्यथा आहे. काय हे व्यथाचे? सगळ्या व्यथा आहे दादा. आईच्या उदरात असताना तिथं एअर कंडिशन सोय नाही, स्लीपर कोच रिझर्वेशन नाही. आईच्या उदरात किती व्यथा आहे संत महात्मे वर्णन करतायत. गरिबिया सता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गरिबी नाकी तोंडी कुर्मी किडे, विष्टा लेप चोहीकडे, गर्भवतीचे दुःख गाडे, कवना पुढे मांडावी याही पलीकडे. 9 मास कष्टलासे, दाव्याने प्रसूत झाली. एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळा करी या दुःखा वेगळे. दुरी
या व्यथेंना सामोरं जात असताना, हे दुःख भोगत असताना देवाजवळ विनंती करतोय. गुरुजींनी गायलंय, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. हे प्रभू, हे नाथ, हे विश्वाच्या मालका, काय कर, या दुःखातून तू, या व्यथेतून तू आम्हाला सोडव. कदाचित या दुःखातून, व्यथेतून तू जर आम्हाला सोडवलं तर आम्ही काय करू? आठवीन पाय हा माझा नवस. गरीब हाथ जुड़ाया, गरीब हाथ जुड़ाया, निकल गया बेईमान, अब तुम कब सुमिरोगे, अब तुम कब सुमिरोगे, कब सुमिरोगे राम. गुरुजी प्रमाण गातायत, सांगतायत काय, गर्भात असताना हात जोडू जोडू विनंती करतोय, सांगतोय रात्रंदिवस नाम चिंतन करेल, परंतु आता विसरलाय. आता कधी भगवान परमात्म्याचं, त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं तू नाव घेणार? मग ऐका दादा, आईच्या उदरात काय आहे? बोला पटकन, व्यथा आहे. मग त्या व्यथेतून सुटलाय. भगवान परमात्म्याने कृपा केली, वचन दिल्यामुळं त्याला वाटलं हा ते दिलेलं वचन पाळल म्हणून सुटलाय. सुटल्यानंतर बालपणात जन्माला आल्याबरोबर, ऐका दादा, बालपणात सुद्धा व्यथा आहे. काय व्यथा आहे? जन्माला आल्याबरोबर बोलता येत नाही. गुरुजी, येतं का बोलता? नाही. मग जन्मदात्या आईला देखील बाळाची व्यथा कळत नाही. त्या बालकाला चांगलं काय, वाईट काय, शुद्ध काय, अशुद्ध काय, काहीच कळत नाही. ऐका दादा, कारण ते खेळत असताना जिथं मलमूत्र विष्ठा विसर्जित करतं, कदाचित ते सुद्धा चिवडतं. ऐका दादा, याही पलीकडे बोलता येत नाही. जन्मदात्या आईला सुद्धा बालपणात व्यथा कळत नाही. वाचा नसल्यामुळं कुठलीही घटना सांगायची असेल, काही त्रास व्याधी होत असेल तर काय करतं? रडून व्यक्त करतं. आहे का नाही गुरुजी? रडून व्यक्त करतं ते. वाचान ये परे रडे आकांतोनी, वाचान हे परे पुणे आकांतोनी, रडे आकांत जननी तो स्तन लावी बळे, जननी तो स्तन लावी बळे. ऐका, वाचा नसल्यामुळे, बालपणात लगेच बोलता येत नसल्या कारणामुळे जन्म झाल्यानंतर काय करतोय? ती रडतय दादा. मग त्या जन्मदात्या आईला सुद्धा व्यथा कळत नाही. कदाचित बाळाचं पोट दुखतंय म्हणून ती रडतय. काय झालंय? पोट दुखतंय म्हणून ती रडतय. त्या आईला वाटतं याला भूक लागली. काय लागली? भूक. मग काय करते? स्तनातलं दूध पाजते. केव्हा? पोट दुखतं तेव्हा. आणि जेव्हा कदाचित भूक लागलेली असेल म्हणून ते रडतंय. आता काय लागलेली? भूक. त्यावेळेस आईला वाटतं इतकं रडतंय, जोराचं रडतंय, याचं काय दुखतंय? पोट. मग काय करते ती? औषधी घेते, शपवार्कची बाटली घेते आणि 2 थेंब काय करते? औषध देते. सुंदर वर्णन करतायत. सुधाला गेलिया औषध पाजती, सुधाला गेलिया औषध पाजती, ओ सुधाला गेलिया औषध पाजती, सुधाला गेलिया औषध पाजती, उदर दुखता देती स्तन बळे, उदर दुखता देती स्तन बळे, सुधाला गेलिया औषध पाजती, सुधाला गेलिया औषध पाजती. जन्मदात्या आईला सुद्धा व्यथा कळत नाही. गुरुजी प्रमाण गायलंय, शुदा लागलिया औषध पाजतीन, उदर दुखता देती स्तन बळे. ऐका दादा, बालपणीची व्यथा काय सांगू तुझा आता, विष्ठा मूत्र
हाते चिवडितान भरे सर्वांग समजेना. मी बोलून गेलो, कळत नाही. आईच्या उदरात व्यथा, बालपणात व्यथा. चला पुढे, वेळ राहिला नाही. तारुण्यात सुद्धा व्यथा आहे. काय व्यथा आहे? जोपर्यंत सळसळतं रक्त आहे, तारुण्याचा भर अंगामध्ये आहे, तोपर्यंत सदाबाया कशा आहे? हा ऐका दादा, कोणी काही म्हणलं तर लगेच सावध. विठोनी वठोनी पानला मुंडासा, मिरवितसे मैसा जना माझी. ऐका, याही पलीकडे संत महात्मे वर्णन करतायत, तारुण्य अवस्थेत विकार माणसाला त्रास देतात. कारण श्वानाची परी हिंडे दारोदारी, पाहे पर नारी पाप दृष्टी. विकार प्रवेश करतायत शरीरात केव्हा? तारुण्यात. म्हणून दादा, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, सदा मुसमुशी दुरी जायचा. वर्णन करतायत तारुण्यात सुद्धा व्यथा आहे. चला अगदी शॉर्टकट. मग तारुण्य अवस्था संपते आणि संपल्यानंतर म्हातारपण डोईवर बसतय. संत महात्मे वर्णन करतायत, तारुण्याचा उतरे भर, म्हातारपण बैसे डोहीवर. श्याम केश होती शुभ्र, आले वृद्धपण बोलती. प्रकाशजी महाराज ऐका, बालपणात व्यथा आहे, तारुण्यात व्यथा आहे, परंतु तारुण्य अवस्था संपली केव्हा लक्षात घ्यायचं? वर्ष 50 हे होती वर्ष 50 हे हो. वर्ष 50 हे होती, वर्ष 50 हे होती. हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती. हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या. श्याम केश शुभ्र होती, श्याम केश शुभ्र हो. श्याम केश शुभ्र होती, श्याम केश शुभ्र होती. त्याला म्हातारा म्हणती, त्याला म्हातारा म्हणती. सावधान 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 ऐका गुरुजी, आईच्या उदरात व्यथा आहे, बालपणात व्यथा आहे, तारुण्यात व्यथा आहे, परंतु तारुण्याचा उतरे भर, म्हातारपण बैसे डोईवर. श्याम केश होती शुभ्र, आले वृद्धपण बोलती. केव्हा वृद्ध अवस्था चालू झाली? वर्ष 50 हे होती. हालती दाताच्या पंगती, श्याम केश शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. 50 पासून म्हातारपण सुरू झालं. परंतु ऐका दादा, त्याही पुढे 10 वर्षात प्रमोशन झालं. 10 वर्ष, 50च्या पुढे 10 वर्ष लोटल्यानंतर काय काय बदल झाला? हे वर्ष भरली यासाठी, या वर्ष भरली यासाठी. तुझे हाती येईल काठी, तुझे हाती. चाववेला भाकरी रोटी, नाक हनवटी लागले. चाववेला भाकरी रोटी, नाक हनवटी लागले. सावधान सावधान सावधान. ऐका, गुरुजींनी प्रमाण गायले. 50 वर्ष लागल्यानंतर, वर्ष 50 हे होती. हलती दाताच्या पंगती, श्याम केश शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. पुढे 10 वर्षाचा कालावधी लोटल्या गेल्यानंतर वर्ष भरलियासाठी तुझे हाती येईल काठी, चाववेना भाकर रोटी, नाक हनवटी लागले. सीमा ऐका दादा, ज्या म्हाताऱ्याने तरुणपणात किती नाना प्रकारचे कष्ट केले, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, नाना प्रकारचे खटाटोप केले, कोंड्याचा मांडा केला, रात्रीचा दिवस केला, असंख्य प्रसंग ओलांडले. ऐका दादा, पुढे तारुण्य अवस्थेत आल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी काय केलं? दोनाचे काय केले? 4चं किती झाले? 6. वेल कुठं गेला? मांडवाला. जिच्या अनुषंगाने, जिच्या माध्यमातून एवढा खटाटोप वाढला, एवढा विस्तार वाढला, ती पत्नी म्हातारपणात काय म्हणते? एकदाच हे गेलं तरी चालेल. कारण यानं काय केलं? बसल्या बसल्या एका जागेवर पान खातोय, तंबाखू खातोय, थुंकू काय केलं? घर सगळं खराब केलं. कोण बोलते? जिच्या माध्यमातून एवढं वाढवलं ती बाईल म्हणे. बैल म्हणे घरे मरता तरी बरे. बैल म्हणे घरे मरता तरी
झाला तरी बरे. इंद्रिय मावळले आला बागुल आजा. सुनबाई नातवाला खाऊ पिऊ घालत असली तर सांगते, हे बघ, रडू नको, गागू नको, कोपऱ्यात कोण बसलेला आहे? बागुल आजा बसलेला. ऐका दादा, कशामुळे या सगळ्या घटना घडल्या? ऐका, आईच्या उदरात व्यथा, बालपणात व्यथा, तारुण्यात व्यथा, म्हातारपणात सुद्धा व्यथा आहे. चला, जन्मापासून मरेपर्यंत व्यथा आहे. मृत्यू आल्यानंतर याचं त्याच्याशी असणारं कनेक्शन तुटत असताना दादा ते सहजासहजी तुटत नाही. शरीरावर आउट कोटी रोम सांगितले. किती संख्या सांगितली? एक एक रोमांच्या ठाई सहस्र विंच वाचा वेदना पाही बोलताही नये काईन बैसती नवही द्वारे. या बंगल्याला 9 दरवाजे. किती? 9 दरवाजे. बोलताही नये काही बैसती नवही द्वारे. ऐका दादा, तारुणपणात, तारुण्यात, म्हातारपणात किंवा जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मरेपर्यंत सगळे वाईटच उद्योग केले, वाईटच धंदे केले. मग शेवट मरताना तर व्यथा होणारच, परंतु जात असताना ती यमराजा सांगतो यमदूतांना नेण्याकरता जा, आणि घेण्याकरता येत असताना मरण प्रत्येकाला कळतंय दादा. ती दृष्टी त्यावेळेस ते लौकिक आपल्याला कळत नाही. हे मायाजाळ आपण सोडलेला असतो, आणि त्यावेळेस ते स्वरूप दिसतंय आपल्या समोर. कुणाचं? यमाचं. कसं आहे ते? अक्राळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठूर निगर घट्ट ती आपणास बांधुनी घट्ट फरफरा ओढती. ऐका दादा, ओढत ओढत नेतात पुढं तिकडं. मग त्या ठिकाणी कोणीच कामं येत नाही. तिथपर्यंत जात असताना त्या मार्गावर खड्डे आहेत, काटे कुटे आहेत. याही पलीकडे एवढा परिवार आहे, संपत्ती आहे, धन दौलत आहे, नाते गोते आहे, सर्व काही असताना सुद्धा दूर राहिली नाती गोती. राज्य वैभवती संपत्ती पडला यमदूता हाती असाय आणि एकला. मग तिथपर्यंत नेत असताना ते साधं नेत नाही, हाणत नेतात, मारत नेतात. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर मारिती झोडीती तोडीती निष्ठुर मारिती झोडीती तोडीती निष्ठुर मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार मारिती झोडीती मारिती झोडीती हा मारिती झोडीती तोडीती निष्ठुर मारिती झोडीती तोडीती निष्ठुर निष्ठुर. संतांनी यावर उपाय सुद्धा सांगितलं. जन्म मरणाची व्यथा दूर करता येते. जन्म मरणे व्यथा दूर होती. ओ जन्म मरणे व्यथा दूर होती. जन्म मरण व्यथा दूर होती. जन्म मरण व्यथा दूर होती. तू का म्हणे तुम्ही विठ्ठलची
सांगितलाय आमच्या जगदाळे गुरुजींनी सुंदर प्रमाण गायलंय काय जन्म मरण व्यथा दूर होती कारण तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता आणि जन्म मरण व्यथा दूर होती संत सुद्धा सांगतायत चुकवी व्यथा जन्माच्या काय करा त्या करता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा चोरणीची ज्ञान नाडून भागा रे भाईनो भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो वेळोवेळी सावध करतायत जाग करतायत कारण जन्मापासून मरेपर्यंत व्यथा आहे आणि ह्या व्यथा इथं आल्यानंतर चुकवता येतात देवाशी संवाद साधतायत माझे तुकोबार आहे सांगतायत हे प्रभू हे नाथ हे विश्वाच्या मालका मृत्यू लोकात आलेला प्रत्येक घटक मृत्यू लोकात आलाय जातोय येतोय जातोय माऊली वर्णन करतायत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात 159 क्रमांकाच्या ओवीत काय या शरीरात आल्यानंतर किती वेळा यावं किती वेळा जावं तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरा पडे जन्म मरणाची येरधार चुकवता येतेत मग इथं आलोय ना हे प्रभू हे नाथ हे विश्वाच्या मालका हे मिळालेलं स्टेशन मिळालेलं घर मिळालेला नरदेह इथं आल्यानंतर देवा प्रभू हे नाथ जन्म मरणाची येरधार आमची थांबवा कारण हे किती वेळा यावं किती वेळा जावं म्हणून मी आता शिनलोय एक काम करा ही येरधार माझी संपवा जन्म मृत्यू जीवा जन्म मृत्यू थारी झाले माझा जीवा जन्म मृत्यू झाले माझा जीवा ऐक माझा धावा पांडुरंगा ऐक माझा धावा पांडुरंगा सिनेलो बहुत तेरे धारा सिनेलो बहुत गईता तेरे सिनलो सिनलो एरे झारी कहिता एरे झारी सिनलो बहु करिता एरे झारी देवाशी संवाद साधतायत धावा करतायत आणि सांगतायत प्रभू नाथ विश्वाच्या मालका आतापर्यंत किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावी फजित म्हणून जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा ऐक माझा धावा पांडुरंगा हे प्रभू हे नाथ किती वेळा यावं किती वेळा जावं बरं हे मिळालेलं स्टेशन जंक्शन स्टेशन हे मिळण्याच्या अगोदर किती प्रवास केला दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण या वया येथवरी होते हेची कारण किंवा एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा इतक्या लांबून प्रवास करत 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 मी इथपर्यंत आलोय किती येरधार मग ऐका या नरदेहात आल्यानंतर मिळालेलं स्टेशन गोडशे महाराज काय हे जंक्शन स्टेशन आहे इथं आल्यानंतर ठरवता येतोय काय जंक्शनला आलोय आपण मग कुणीकडे जायचं जंक्शनला आल्यानंतर ठरवता येतं मग मिळालेलं शरीर जंक्शन स्टेशन आहे या स्टेशनला आल्यानंतर जन्म मरणाची येरझार चुकवता येते माऊली वर्णन करतायत तैसे येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे
चिरापडे या जन्म मरणाच्या येरझारीला फाटा घालता येतो, चिरा पाडता येतो, थांबवता येते केव्हा? या शरीरात आल्यानंतर. मग ऐका दादा, येरझार त्यांनी संपवून दाखवली, थांबवून दाखवली. कुणाची येरझार थांबली? त्यांची. सरली येरझार त्यांची, आठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. कारण त्यांनी रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे, रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं त्या गोविंदाचं नाम चिंतन केलंय. गोविंद 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 हा गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद. गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद. मग गोविंदात भेद नाही देवातला, मग गोविंदात भेद नाही गोविंद 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 म्हणा रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, मनाला छंद लावलाय. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, म्हणून त्यांची सरली येरझार. ऐका, जन्म मरणाची येरझार चुकवता येते. मिळालेलं शरीर जंक्शन स्टेशन आहे, चंदनाची बाग आहे. ऐका दृष्टांत, अगदी थोडा वेळ आपल्याकडे बाकी आहे, आपला वेळ संपुष्टात आलेला आहे आणि 2 चरण बाकी आहेत. ऐका, काय झालं? पूर्वी भूतलावर, सृष्टीवर राजे राज्य करायचे आणि राजाची सीमा ठरलेली असायची. गुरुजी, ह्या परिसीमेपर्यंत अमुक राजाचं वास्तव्य किंवा अमुक राजाची नगरी. मग तो राजा विचार करायचा, पूर्वी आपण ज्या प्रजेचे पालन करते आहोत, पालन हरते आहोत, दैवत आहोत, त्या आपल्या नगरीतील प्रजा सुखाने नांदते की दुःख भोगते पाहिलं पाहिजे. मग पूर्वीचा काळ, राजाने दौरा लावला, मंत्रिमंडळ एकत्रित केलं, राजा दौऱ्या करता निघाला. फिरत 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 नगरीत फिरतोय. फिरता फिरता एका ठिकाणी अशा ठिकाणी जाऊन उभा राहिला. भर उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसात एक व्यक्ती अंगावर फक्त लज्जा रक्षणार्थ तेवढंच वस्त्र आहे. उन्हात लोखंड ठोकतोय. त्याची लहान लहान मुलं बाहेर उन्हात खेळतायत. तो तप्त लोखंड, तापलेलं लोखंड घणाने ठोकतोय. त्याला काय म्हणतात? बोला पटकन. लोहार. उन्हात लोखंड ठोकतोय, मुलं उन्हात खेळतायत. राजाने विचार केला, माझ्या नगरीतील एक घटक, माझ्या नगरीतील एक जीव ही तबर पोटासाठी पहा केवढी आटाटी. काय आटापिटा करतोय? मंत्रिमंडळाला आदेश दिलाय, आपल्या नगरीतील एक सदस्य एवढी आटापिटा करतोय, याच्या उदरनिर्वाह करता चाललेला हा खाटाटोप, हे श्रम कुठंतरी कमी झाले पाहिजे, अशी काहीतरी उपाययोजना करा. बाबा, पूर्वी असं होतं, राजा बोले, आता उलट झालंय. आता आखी प्रजा बोले, राजा टमाटे फेकून द्यायची वेळ आली. हाय का नाही गोडशे महाराज? परंतु राजाला काहीच वाटणार नाही. काय
काही वाटलं सुद्धा नाही, वाटू सुद्धा देणार नाही, हाय का नाही? सगळं उरफाटच झालंय महाराज, हाय का नाही? मग ऐका, मग राजाने उपाययोजना करायला सांगितली. पूर्वीचा काळ, मग लगेच उपाययोजना केली, मंत्रिमंडळाने उपाययोजना केली आणि त्या लोहाराच्या ताब्यात चंदनाची बाग दिली. कशाची बाग दिली? चंदनाची. परंतु त्याची माहिती नव्हती, ज्ञान नव्हतं. अज्ञानी असल्या कारणाने केलं काय? चंदनाची बाग मिळाली, दररोज लाकडं तोडली, लाकडं तोडून ती जाळली, कोळशे केली, भट्टीत घातली आणि काय केलं? लोखंड तापवलं. महिना दीड महिना लोटल्या गेला. राजाला वाटलं आता आपल्या नगरीत पोटा करता एवढे श्रम कोणी करत नसल. पुन्हा दौरा लावला, फिरत फिरत तिथपर्यंत गेला. गेल्यानंतर पाहिली प्रक्रिया तशीच चालू आहे. मुलं उन्हात खेळताय, लोखंड ठोकतोय. विचारलं का रे? मंत्रिमंडळावर चिडला आधी राजा. सांगितलं उपाययोजना केली नाही? म्हणे केली महाराज. काय उपाययोजना केली? चंदनाची बाग दिली. विचारलं लोहाराला, दिली चंदनाची बाग? म्हणे दिली. मग काय एवढे श्रम घेतोय, का कष्ट करतोय? सांगितलं महाराज, मंत्रिमंडळाने तुमच्या आदेशावरून चंदनाची बाग दिली, परंतु महिन्यात संपुष्टात आली. केलं काय? तुम्ही होते काय तिथं? कोळशे केले. कोळशे केले, काही शिल्लक नाही राहिलं. म्हणे राहिलं काय? एक दिवस लाकडं तोडता तोडता कुऱ्हाडीचा दांडा तुटला. म्हणून काय? ते एक लाकूड, कुऱ्हाडीला बसवलेला दांडा मात्र माझ्याकडे शिल्लक आहे, घेऊन या. सांगितलं. घेऊन आल्यानंतर तिथं त्या काळात चंदन पारख्याला बोलवलं आणि चंदन पारख्याने त्या लाकडाची किंमत त्या काळात 500 रुपये दिली. कुणाला? लोहाराला. फक्त तेवढं लाकूड शिल्लक होतं. आता लोहार पश्चाताप करतोय, हळहळ व्यक्त करतोय. माझ्या ताब्यात काय दिलेली होती? बोला. चंदनाची बाग. मी माझ्या हातानं काय केले? कोळशे. तशी तुम्हा आम्हाला मिळालेली ही चंदनाची बाग आहे. कळतंय दादा आपल्याला, सगळं करतंय. दारू पिल्यानं लिव्हर खराब होतं, पिल्याशिवाय राहतो का? कळतंय. आपण कीर्तन ऐकतोय, कथा ऐकतोय, सुंदर प्रमाण ऐकतोय. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. खाल्ल्याशिवाय राहतो का? बरं, खाणारे पिणारे ते सोडून द्या गुरुजी, परंतु आपल्याकडची इतके बेईमान निघाले. रोगाचं सावट आपल्यावर आलं आणि कुणास काय ठाऊक ते ब्रह्मदेवाचे चुलते की भावे का आजे मला माहिती नाही, परंतु त्यांना आजीच कसं काय कळतं काय माहिती. आता लगेच घोषित केलं तिसरी लाट. हां, हाय का नाही? काय अवघड आहे महाराज. तिकडून उपाययोजना कळाल्यात, ह्युमिनिटी पॉवर वाढण्याकरता, शरीर तंदुरुस्त होण्याकरता आणि रोगावर विजय मिळवण्याकरता. चालू करा. लायसन धारकांनी खुटी गाठल्या, काही उपयोग आहे का दादा? नाही दादा. ऐका, तुम्ही असं कराल किती उपाययोजना करा, एक दिवस जायचंय, हे त्रिकाला बाधित सत्य आहे, तिथपर्यंत जायचं आहे, परंतु ह्या मार्गाला तुम्ही जाऊ नका. मग ऐका, ही मिळालेली चंदनाची बाग इथं आल्यानंतर नामस्मरण रूपी रिझर्वेशन केल्यानंतर येरझार थांबवता येते म्हणून सांगतायत, विनंती करतायत, काकुलतीला येत आहेत तुकोबाराय सांगतायत. ही येरझार करता 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 मी शिनलो, ही येरझार माझी थांबवा. शिनलो बहुत करिता येरझारा, शिनलो बहुत करिता येरझारा, सिनलो बहुत करता येरझार, सिनलो बहुत करिता येरझार. रखुमाईच्या वरा पावे वेगी, रखुमाईच्या वरा पावे वेगी, शिनलो बहुत करिता येरझार, शिनलो बहुत करिता येरझार. रखुमाईच्या वरा पावे वेगी, रखुमाईच्या वरा पावे वेगी, शिनलो बहुत करिता येरझार, शिनलो बहुत करिता आता खरंच शिनले का संत? नाही दादा. तुम्हा आम्हा सामान्य जीवांना उद्देशून काय करतायत? विनवणी करतायत. शिनलो बहुत करिता येरझारा, रुखमाईच्या वरा पावा वेगे. ऐका, अगदी 2 मिनिटं. नामस्मरण रूपी रिझर्वेशन करा आणि येरझार थांबवा. कशी थांबते ऐका दादा. प्रवासात भीती कुणाला आहे बाबा? ज्याच्याकडे तिकीट नाही, आहे का नाही, रिझर्वेशन नाही, त्याला प्रवासात भीती. परंतु ज्याच्याकडे रिझर्वेशन क्लिअर आहे, तिकीट आहे, त्याला भीती का? नाही. ऐका दादा, पूर्वीचा काळ नाथ महाराज वर्णन करतायत. दिवाळीच्या पर्व काळात भयंकर
भयंकर पाऊस पडला, जसं आता 2-3 दिवसापासून पडतोय गुरुजी, तसा पाऊस पडला, खूप पाऊस पडला. ज्वारीचं पीक अगदी दांडगा आलं काका, ज्वारीचं पीक सुंदर आलं. राजाने राजकुमाराला सांगितलं, राजकुमार गावात दररोज इकडे इकडे बोंबलत फिरतायत, रिकामी उद्योग करतायत, हे उद्योग बंद करा. उद्यापासून ज्वारी राखायला तुम्ही जायचं, 1500 पोती ज्वारी होईल. काय करायचं? ज्वारी राखायला जायचं. आता राजाचा राजकुमार, पूर्वीचा काळ, गोफण घेतली, ज्वारी राखायला जायचं. दगड घेतली, साधी नाही घेतली. कशाची घेतली होते काय तिथं? सोन्याची दगड घेतली, सोन्याची दगड घेतली, घेऊन निघाले. दररोज ज्वारी राखायची. घडला प्रसंग असा, कल्पना करा, त्या काळात गोटीची एक मुलगी इगतपुरीला दिलेली आहे, आणि त्या काळात, जुन्या काळात, नाथ महाराजांच्या काळात दळणवळणाची व्यवस्था नव्हती. जाण्या येण्याकरता मोटरसायकल, सायकल, 4 व्हीलर काहीच सुविधा नव्हती. मग पायी जावं लागायचं. आणि ती व्यक्ती, गोटीची व्यक्ती, इगतपुरीला मुलीला भेटण्याकरता निघाली, परंतु पायी जात असताना त्या ज्वारीतून जाण्याची वेळ आली. त्या व्यक्तीची उंची माझ्या इतकी होती, म्हणजे कशी, थोडीशी कमी उंची होती, आणि ज्वारी वाढलेली होती. ज्वारीतून तो जाऊ लागला. जाता जाता राजकुमाराने विचार केला, बऱ्याच दिवसापासून ज्वारी राखतोय, ज्वारी सांभाळतोय, रक्षण करतोय, परंतु ज्वारी कधी एवढी हल्ली नाही. कदाचित मोठं जनावर, मोठं काहीतरी पशु या ज्वारीत घुसलेला असेल. मग मोठा दगड घेतला, कशाचा? सोन्याचा. गोपनीत घातला, गरगर फिरवला, सोडला. तसा या गोटीच्या सद्ग्रहस्थाच्या डोक्यात येऊन बसला. डोक्यात दगड बसला. नाथ महाराज वर्णन करतायत नाथ भागवतात, गोफणीचा सुवर्ण पाषाण. गोपनीतून सुटलेला दगड बसला आणि बेशुद्ध झाला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर विचार करतो, गुरुजी कधी कुणाच्या आध्यात नाही, कधी कुणाच्या मध्यात नाही, कधी इकडचे पैसे घेऊन तिकडं मतदान नाही, कधी कुणाची चुगली नाही, चाडी नाही, तरी माझ्या बाबतीत असं का? तो लागता दुःख हो हळहळ व्यक्त करतोय, दुःख कथित करतोय, पस्तावा करतोय, का घडला असं माझ्या बाबतीत? दगड लागलाय मान्य, परंतु कोणी का मारेना, काय मारलं ते तरी पाहू. पाठीमाग वळून पाहिलं, दगड कसला होता? सोन्याचा. आतापर्यंत दुःख व्यक्त करत होता, कोणी मारला असावं, काय मारला असावं, बापरे इतकं रक्त निघलंय, हळहळ व्यक्त करत होता. पाठीमाग वळून पाहिलं, दगड पाहिला, कशाचा होता? सोन्याचा. आतापर्यंत हळहळ करणारी व्यक्ती, लागलं म्हणून पश्चाताप करणारी व्यक्ती, आता त्याच्या बुद्धीत बदल झाला. नाथ महाराज वर्णन करतायत, गोफणीचा सुवर्ण पाषाण तो लागताची दुःख हो यदान, तो कळली आजान सुख होईल दुःखाचे. त्या रीतीनं जन्माला येण्यापासून मरेपर्यंत व्यथा आहे. किती वेळा यावं, किती वेळा जावं, अगणित फेरा झालाय. परंतु नामस्मरण रूपी रिझर्वेशन केल्यानंतर येरजार थांबते. कारण ऐका दादा, नामचिंतन, नामस्मरण केल्यानंतर येताना सुद्धा व्यथा नाही, जाताना सुद्धा व्यथा नाही. कारण गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे, म्हणून शिनलो बहुत करिता येरधारा. मग नामचिंतनाने ती येरधार थांबवता येते. कदाचित मला वाटतंय त्यांना धर्मशास्त्र माहीत होतं. कोणाला? गोरक्षनाथ दादांना. कारण एक शीत अन्न अर्पे द्विजमुखी आणि तेने सदा सुखी कल्पावरी. हाती आलेल्या माहितीनुसार दादांना अन्नदानाची आवड होती, वारकऱ्याबद्दल निष्ठा होती. आल्यानंतर कुणालाही जेवण देण्याची प्रक्रिया ते सांभाळत होते आणि तो यज्ञ पूर्ण करत होते. मग मला तरी असं वाटतंय त्यांच्या जीवनातील येरझार पत्नीने, आईने, भावाने, पुतण्याने आणि बहिणीने थांबवली. म्हणून ही व्यथा थांबवता येते, ही येरझार थांबवता येते. तुकोबराय काकुलतीला येऊन प्रार्थना करतायत, ही जन्म मरणाची येरझार थांबवा. हा शिनच तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊन टाका. अभंगाचं शेवट. तुका म्हणे तू गा पतित पावना, 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 म्हणे तू गा पतित पावना,
मालका तुम्ही कशी आहात, पतित आहात, पावन आहात, ऐका दादा, सगळ्यांचा सांभाळ करणारे आहात. याही पलीकडे तुम्ही वैऱ्याला सुद्धा मोक्ष प्रदान केलं. कालच्या चरित्रात ऐकलंय आपण काय, जी तुला मारण्याकरता आली तिला सुद्धा सायुजी सौरसू दिदला पुतने, जी विषाची निस्तनपाने मारू आली. ऐका दादा, मग अशा वैरिणीला सुद्धा तुम्ही मोक्ष दिलाय, पतित आहात, पावन आहात. मग ही जन्म मरणाची येरदार संपवण्याकरता घेई माझा क्षीण जन्मांतर, यथामती यथा अवकाश अभंगावर मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. भगवान परमात्म्याला अशी प्रार्थना करेल, हे प्रभू, हे नाथ, हे विश्वाच्या मालका, अल्पावधी कालावधीत काय भावातून भाऊ हिरावून नेलाय, आईपासून लेकरू वेगळं केलंय, त्या माऊलीचा आधार तुटलाय. परंतु नियतीच्या मनात काय होतं कुणाच्या लक्षात येत नाही. कारण गये हुए कभी आती नाही, उनकी याद आती है. ऐका, मग कीर्ती रूपाने ते शिल्लक आहे. कारण कळले नाही कधी समुद्रामध्ये सूर्य बुडाला, कळले नाही कधी मळ्यातील पक्षी बुडाला. कदाचित त्यांना माहित होतं गोरक्षनाथ दादांना काय, मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांशी प्रेम केले, तेच जीवनरूपी आयुष्य मृत्यूनंतर फोटोत प्रेम झाले. ऐकणी दादा, ऐका, त्या अनुषंगाने त्यांना मोक्ष प्रदान होण्याकरता आपण सर्वच मंडळी एकत्रित आलो आहात ना. आपण अशी प्रतिज्ञा करू, इथून पाठीमागं झालेलं सोडून द्या आपण, परंतु जन्म मरणाची येरजार थांबवून जसा यज्ञ परमयज्ञ यांच्या जीवनात घडला आणि मरणोत्तर संस्कारानंतर पिंडदानादी प्रक्रिया बंधूंनी, आईने, पत्नीने, पुतण्यांनी, बहिणीने पार पाडून मोक्षाची वाट फलद्रूप केली, तशी आपल्या जीवनात सुद्धा घडावी ना. मग एकतर नामस्मरण रूपी रिझर्वेशन ठेवणारच, परंतु दादांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आपण आजपासून अशी प्रतिज्ञा करू, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. कदाचित कुणाचं लग्न जमवता नाही आलं तरी चालेल, जमलेलं लग्न आम्ही मोडणार नाही. म्हणजे चांगलं वागण्याची प्रतिज्ञा करू, असा आपण संकल्प करू. थांबू, यथामती यथा अवकाश अभंगावर बोलण्याचा मी प्रयत्न केलाय. सर्वच दिग्गज मंडळी माझ्या समोर आहेत, त्यांनी मला अशी भरभरून साथ केली. आमचे गुरुवर्य महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य रविदासजी महाराज जगदाळे गुरुजी असतील, त्यानंतर मृदंग महामेरू, मृदंग सम्राट, गायनाचार्य ज्यांचं तुम्ही गायन ऐकलं, मृदंग ऐकला आणि संकीर्तनसुद्धा परिसरात बरीच झालीत आहे का नाही. आमचे असे गुरुबंधू हरिभक्त परायण नितीनजी महाराज गोडशीचे सुद्धा उपस्थित, त्यांचे कृतकृत ऋण व्यक्त करतो. माझ्यावर नितांत प्रेम करणारे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचं नगर जिल्ह्याचं भूषण आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे, त्यांचंसुद्धा ऋण व्यक्त करतो. माधवजी महाराज असतील डोकरट, त्यानंतर मृदंग महामेरू आमचे बाळा महाराज काळे, संस्थेतील विद्यार्थी विनेकरी बाबा, तुम्ही मायबाप श्रोतेजन ऐकणी, इथून पाठीमागचं सोडून देऊ, परंतु दादांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ ऐका दादा, इथून पाठीमागं लायसन नसेल, गुरुजींच्या तोंडातून आम्ही प्रमाण ऐकलंय, संत वाक्य ऐकलंय, जेन घालती तुळशी माळा, गोपी चंदन लावती टिळा, शरण रिगती गोपाळा, त्या चांदाला हानीत हानीत नेतात, हाणून कुठं घालतात, नरकात घालतात. इतकी व्यथा जन्मापासून मरेपर्यंत आम्ही व्यथा ऐकली. मग इथून पाठीमागचं सोडून द्या, परंतु यापुढं आम्ही काय करू, लायसन धारण करू. नुसतं धारणच नाही करणार, नित्यनियम करणार, नियमावली पाळणार. काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान. ऐका दादा, म्हणून नित्यनियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, अशी पथ्य पाळून आम्ही यापुढे नामचिंतन करणार, जन्म मरणाची येरजार थांबवणार, अशी प्रतिज्ञा करून याच ठिकाणी थांबू. मग ते नामचिंतन करायचं कसं, ऐका, प्रत्येकाला वाटतंय दादांना मोक्ष प्रदान व्हावं, आपल्या जीवनात सुद्धा आपल्या जीवनात कल्याण व्हावं. त्याकरता एकदा सर्वच मंडळी उंच हात करा, करा उंच हात.
केलं भगवत नाम चिंतन जर केलं तर जन्म मरणाची येरझार थांबेल. आणि कामात राम केला नाही, नाम चिंतन जर केलं नाही तर खंती ते न करा. आहे का नाही? मग गाढवाच्या जन्मात जायचं, कुत्र्याच्या जन्मात जायचं की माणसाच्या जन्मात येऊन जन्म मरणाची येरझार चुकवायची आपले आपण ठरवा. आणि असा सोहळा प्रत्येकाच्या जीवनात घडला पाहिजे, कारण याला सामोरं जायचंच आहे. म्हणून मी माझ्या वाणीला इथं थांबवतो. ज्या संतांनी आत्तापर्यंत हे ज्ञान तुम्हा आम्हाला पाडलं, आपण त्यांचं सुद्धा एक वेळ सुंदर भजन करू. माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली